नाही, परळी हा विषय करायचा जर विचार केला तर परळीच्या लोकप्रतिनिधींनी सर्वांना शांत करणं त्यांची जबाबदारी परळी विधानसभा म्हणून आणि बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मी पण सर्वांना आव्हान आपल्या माध्यमातून करतोय। आणि जे कोण लोक आहे ते लोक मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे लोक असे जनतेतले नाहीये, हे असेच त्यांचे साथीदार सगळे दिसत आहेत। तर या गोष्टी किंवा जी काही जनता आहे त्या जनतेचा विषय वेगळा, पण सर्वांनी शांत झालं पाहिजे। कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी चालल्यात आता ज्या प्रत्येक वेळेस वेगळे वेगळे विषय येतात। संतोष अण्णा देशमुख यांची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी ते कुटुंब असं पार रस्त्यावर येऊन आरडाओरड करत होतं, खूप घायावाया करत होतं, पण त्यावेळेस त्यांना साथ द्यायचं सुद्धा आम्ही समजावून सांगायचं काम केलं आणि रस्त्यावरून सर्व लोक घरी पाठवून त्यांना शांत करण्याचं काम सुद्धा लोकप्रतिनिधी त्या भागातला म्हणून मी करायचं काम केलं। पण आता परळीतल्या जी काही नेते मंडळी त्यांनी सुद्धा सर्वांचं जिम्मेदारी आहे। आता यांनी कोण कुठं बसतंय कोण काय करतंय हे मला माहित नाही, पण सर्वांची जिम्मेदारी सामूहिक सर्व सर्व जाती धर्माचे असतील किंवा सर्व पक्षाचे असतील सर्वांची ती सामूहिक जबाबदारी।